या स्पर्धेचा नक्कीच दुसरा दिवस आहे आणि आज नक्कीच फायनल देखील याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. बजाज फायनान्स प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा हरणारा संग्राम नक्कीच इथे रंगताना पाहायला मिळतोय. हॅलो फायनली बघायला Ladies and gentlemen, you are not ready for this. दिल परदेसी मुँह तन्नत दा रोना पै जाऊगा. दिल परदेसी मुँह तन्नत दा रोना पै जाऊगा. नाल रजे ते जोगी ते तनु जोगन होना पै जाऊगा. Get ready. Call me a bad man, that's a fucking good thing. My steps swing back when the man swings, so I make my mama proud and they make their hands brand. God forgive me, I can forgive them. You know my history, you know what I did then. What I do now, for that worse. Heavy is the head, it's a blessing and a curse. हॅलो बजाज फायनान्स PL CS प्रीमियर लीग सीझन 1 ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. मैदानात सुरू असलेला नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती नक्कीच पाहिलं तर 4 गडी बाद 47. 6 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन स्कोर कार्ड 47, लॉस ऑफ 4 विकेट्स. अच्छा स्ट्रोक, एक रन और निश्चित तौर पर एक रन की मदद से स्कोर पहुंचा है. 48 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. अच्छी बैटिंग दोनों ही बल्लेबाज द्वारा. कभी लगे कि आसमान में तारे अचानक. फिर एक बार अच्छी गेंद, नक्कीच चांगला चेंडू इथे पाहायला मिळते. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 49 आहेत. धाव फलकावरती गोलंदाजी मार्कवरती नक्कीच विशाल यांना आपण पाहतोय. पायथे फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फसला जाईल, तर त्या फलकर हा चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक नक्कीच संघाचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती. 8 षटकांचा नक्कीच सामना. षटक क्रमांक 7 जे आपण पाहतोय विशाल आहेत गोलंदाजी मार्कवरती, तर अनिल यांना आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. तो अनिल यांच्या बॅट मधून फटका तिथे फसलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती आणि झेल तिथे टिपला जातोय. अनिल मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेल बाद.
नक्कीच नो मॅन नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील चैतन्य जर्सी क्रमांक 45 अर्थात हिटमॅन शर्मा यांच्या जर्सीचा क्रमांक परिधान करून चैतन्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिला जातो. एक धाव घेतली जाते. 51 आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलका पडते. इथे फटका नक्कीच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक दूरवर असेल. चेंडू सीमा पार येतोय खणखणीत षटकार. सात षटकांचा खेळ संपतोय. 6 गडी बाद 57 57 लॉस ऑफ 6 विकेट्स ऑन अ स्कोर बोर्ड आफ्टर 7 ओव्हर्स. की शेवटचं अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचं पाहायला मिळतं. यात किती धावे संख्या ते बनवली जाईल. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गणेश यांच्या हातामध्ये नक्कीच अंतिम षटक सोपवले. तर ऑन स्ट्राईक आहे चैतन्य. सरळ बॅटने नक्कीच फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र दुर्बळ आहे. चेंडू अडवलाय फेकलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय परंतु नक्कीच एकच धावेवरती इथे मानलं जाते समाधान आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 58. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रयत्न फसेल. डॉट बॉल ते पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धावफलक नक्कीच स्थिर आहे. तर फलंदाज इथे आहे बाद. सात गडी बाद 58 धावफलकावरती. षटक क्रमांक अंतिम इथे सुरू आहे. गणेश यांच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. इथे फुल टॉस चेंडू पंचांकडून इशारा येतोय. हा चेंडू नो बॉल आणि त्यावरती नक्कीच धावा मिळतील. इथे एक आणि फलंदाज आहे धावबाद. फलंदाज इथे धावबाद आहे. 8 गडी बाद धावफलकावरती. साठ लागल्या गेल्यात पण देखील अंतिम 4 चेंडू नक्कीच शिल्लक आहेत. 60 आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि पंचांकडून इशारा येतो. नक्कीच हा चेंडू फ्री हिट बॉल आहे. फलंदाजासाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. फ्री हिट बॉल नक्कीच फटका एक झेल तिथे टिपलाय परंतु फ्री हिट चेंडू असल्यामुळे फलंदाज आहे नक्कीच सुरक्षित. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 61. 61 धावा. अंतिम 3 चेंडू नक्कीच शिल्लक असतील. पाहूया काय होईल. किती धावसंख्या इथे बनवली जाणार. तर बॅटची कडा आणि 30 सर्कल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. एका धावेवरती नक्कीच मानलं गेलंय समाधान आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 62 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यात 62 आहे धावफलकावरती. इथे विकेट करण्याचा प्रयत्न नक्कीच एक चांगली गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून. 5 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या त्या षटकामध्ये. अंतिम चेंडू इथे शिल्लक आहे 62 आहे धावफलकावरती. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि एक धाव जी नक्कीच पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय परंतु फलंदाज इथे आहे धावबाद. आहेत 63 ऑन अ स्कोर बोर्ड. 2 विन आहेत 64 धावा. 64 धावा इथे बनवायच्या आहेत. बघा काय होईल. 63 बनवल्या आहेत 64 बनवायच्या आहेत.
Ensinando a cama, botando de quatro, puxando o cabelo, botando de lado. Eu comecei, ele já tá safado, novinho, bandido, tá todo parado. O novinho socando a piroca, pediu pra gozar. 63 नक्कीच लागलेत, 64 बनवायचे आहेत. बजाज फायनान्स प्रीमियर लीग 2026 सीझन 1 ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण या मैदानावरती पाहतोय. आज स्पर्धेचा नक्कीच शेवटचा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामधील पहिला सामना टायटन वर्सेस हाइट्स यांच्यामध्ये नक्कीच इथं होताना पाहायला मिळतोय. 63 लावलेत, 64 इथे विजयासाठी बनवायचे आहेत. दिन दहाड़े सरेआम विक्की के साथ जो हो रहा था उसने सपने में भी नहीं सोचा था. उसके दिन के साथ उसकी प्लेलिस्ट बदल रही थी. यू सी, बैडमैन ने उसे डे लिस्ट के बारे में बताया था, जो दिन में 6 बार आपके दिन के साथ बदलती है. चेक योर डे लिस्ट ऑन स्पॉटिफाई. चला घाई करा, जल्द से जल्द सुनसान दोन्ही फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्या. और उन्होंने बैडमैन की गाड़ी ओवर. 63 झाले, 64 विजयासाठी इथे बनवायचे आहेत. काय होईल या सामन्यामध्ये? 48 चेंडू, 64 धावा. हाई वॉल्यूम पे लो क्वालिटी म्यूजिक क्यों सुन रहे हो बॉयज? एंजॉय. की सलामीची जोडी प्रदीप आणि विशाल जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 18 कीच परिधान करून प्रदीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूने आहेत विशाल कीच जर्सी क्रमांक 9 त्यांचा देखील आहे. 64 इथे विजयासाठी बनवायचे आहेत. 63 प्रथमतः फलंदाजी करताना बनवल्या गेल्यात. पाहूया काय होईल. 63 बनल्यात, 64 बनतील का? 64 धावा नक्कीच इथे रोखल्या जातील. कोणता संघ नक्कीच हा सामना जिंकेल? येणारा काळ आणि येणारी वेळ नक्कीच आपल्याला सांगणार आहे काय घडेल या सामन्यामध्ये. 64 इथे विजयासाठी आवश्यक आहेत. सलामीची जोडी नक्कीच विशाल जे आपल्याला विशाल नॉन स्ट्राईकला आहेत, तर स्ट्राईक वरती नक्कीच प्रदीप आहे. प्रदीप विशाल ही सलामीची जोडी. स्पार्टन्स संघाच्या माध्यमातून नक्कीच ही सलामीची जोडी जी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक प्रदीप, नॉन स्ट्राईकला विशाल. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच नीरज आहेत. नीरज ठाकूर यांच्या हातामध्ये आपण पाहतो. षटक क्रमांक पहिला चेंडू लेट्स प्ले डावाला इथे होती सुरुवात. पहिला चेंडू बॅटची नक्कीच कड लागली जाईल आणि पहिल्या चेंडूवरती इथे प्रदीप यांना माघारी पाठवलं जाते. गोल्डन डकचा शिकार होत प्रदीप माघारी परतताना आपण पाहतोय की नीरज ठाकूर यांच्या माध्यमातून ते आपण पाहतो. एक चांगली गोलंदाजी अफलातून तेच तरणार मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला फलंदाज इथे कोणताही खाते न उघडता नक्कीच पवेलियन मध्ये येताना पाहायला मिळते. यांचं नाव काय? कॅपलर नाव आहे का त्यांचं? नक्कीच नो मॅन नो बॅटर. नक्कीच कॅपलर यांना आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 218 अगदी खिरिसगेल यांच्या स्टाईलमध्ये जर्सीचा क्रमांक इथे कॅपलर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच फटका सुरेख आहे. तरी सर्कल भेदलाय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा पार, येते चौकार. नक्कीच चौकार जो आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक काचा नक्कीच श्रीगणेश होताना पाहायला मिळते. अकाउंट ओपन होताना इथे नक्कीच पाहायला मिळते. एक गडी बाद 4 धावा आहेत धावफलकावरती.
पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळलाय अलोन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल सीमा पार येतोय खणखणीत चौकार 4 धावा. आवाज येत नाही का त्यांच्या लिंकचा प्रॉब्लेम असतो. हे मला वाटतं स्पीकर आणि ते माईक जवळ नाही 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 हे बघ Times high quality audio. दोन चौकार नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो. पुन्हा एकदा तर्ट्यार सर्कल भेदलाय परंतु यावेळी क्षेत्ररक्षक नक्कीच डीप मध्ये तैनात केला गेलाय. डीप पॉइंट मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जी पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 9 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक नक्कीच पहिलं जे आपल्याला पाहायला मिळतं. एक गडी बाद धावफलकावरती 9 आहेत. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतो विशाल यांना गोलंदाजी मार्कवरती नक्कीच नीरज ठाकूर आहेत. चांगली गोलंदाजी नीरज यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा हवेत चेंडू परंतु क्षेत्ररक्षक चुकी करणार. झेल नक्कीच सुटला जाईल. एक धाव जी पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आहेत 10. एक गडी बाद 10 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. पाठलाग नक्कीच करायचंय 64 धाव्यांचा प्रत्युत्तर देताना एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. माहिती बॅटची कडा आता मात्र पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून चूक होताना पाहायला मिळते. खेळ इथे सुटलाय कॅपलरचा आणि कॅपलर बद्दल सांगायचं झालं तर एक डेंजरस बॅट्समन आहे. त्याला तुम्ही नक्कीच जीवदान दिलं तर तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करणार. संधी इथे पाहूया कॅपलरकडे आहे. एक गडी बाद 11 आहे धावफलकावरती. एक गडी बाद 11 धावफलकावरती. इक्वेशन समीकरण जे आपल्याला कळते उर्वरित चेंडू अजून देखील शिल्लक आहेत 42 विजयासाठी बनवायचे आहेत. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लागल्या गेल्यात 11 धावा. कॅपलर आणि विशाल ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 साठी चैतन्य याच्या हातामध्ये आपण पाहतो. चेंडू नक्कीच सोपवलाय. चैतन्य आपल्या संघासाठी इथे मात्र काय करणार. पहिलं षटक जर नक्कीच पाहिलं नीरज यांच्या माध्यमातून थोडंसं महागडं थोडंसं चांगलं देखील म्हणावे लागेल. पॉवर प्लेचं षटक होतं. एक फलंदाज नक्कीच त्यांनी बाद केला परंतु त्यानंतर कॅपलर यांच्या माध्यमातून तिथे आक्रमण झालं. 11 धावा धावफलकावरती आहे. इथे नक्कीच अपील केले परंतु नक्कीच पंच चतुर आहेत चाणाक्ष आहेत. कोणत्याही दबावाला नक्कीच बली नक्कीच 2 चेंडू इथे पाहायला मिळतील. 11 धावा धावफलकावरती. नक्कीच फटका तिथे सुरेख आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू वर सीमा रेषा पार येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आहे 15. कॅपलर यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी 3 चौकार कॅपलर यांच्या बॅटमधून नक्कीच इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका सरळ बॅटने खेळलाय. एका धावेचा प्रयत्न नक्कीच इथे केला जातोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 16. षटक क्रमांक 2 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चैतन्य यांच्या हातामध्ये षटक क्रमांक 2 आहेत. एक गडी गमावत 16 धावा नक्कीच इथे लागल्या गेल्यात. कॅपलर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आक्रमण इथे सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूने विशाल शांत गतीने फलंदाजी नक्कीच करताना पाहायला मिळतात. यावेळी पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वाघाची दहाड फोडेल पहाड. चेंडू सीमा पार येतोय षटकार. षटकार जो आपण पाहतो विशालच्या बॅटमधून इथे आपण पाहतो नक्कीच कम बॅक चेंडू जो पाहायला मिळेल. डॉट बॉल पंचांकडून इशारा येईल. षटक क्रमांक 2 ओव्हर क्रमांक 2 इथे संपले जाईल आणि एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती आहेत 22 धावा.
22 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर इक्वेशन समीकरण जे नक्कीच पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 36 बनवायचे आहेत विजयासाठी 42. तर पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी भाविक यांच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू इथे सोपवला जातो. हो इथे पहा पुन्हा एकदा फटका तिथे मात्र फसलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय आणि कॅपलर हे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेलबाद. आक्रमण करणारा फलंदाज कॅपलर मैदानाच्या आतमध्ये झेलबाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा हादरा मोठा धक्का संघाला इथे बसताना पाहायला मिळतोय. 22 आहेत पुन्हा बॅटर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भाविक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी एक चांगले षटक इथे हाताळताना भाविक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती नक्कीच कॅपलर यांना बाद केलं. त्यानंतरचा चेंडू आला इथे डॉट बॉल. प्रवीण यांना आपण पाहतोय नवीन बॅटर उजव्या हाताने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयासाठी 64 बनवायचे आहेत. प्रत्युत्तर देताना 2 गडी गमावत लागले गेले. धाव फलकावरती 22 समीकरण आहे. अजून देखील 35 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत 42. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लगातारचा 3रा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येतो डॉट बॉल. डॉट बॉल तो नक्कीच पाहायला मिळतो. 2 गडी गमावत 22 आहे धाव फलकावरती. हे षटक जर पाहिलं तर नक्कीच भाविक यांच्या माध्यमातून सुरेख आहे. तरी आरसेलकर भेदलाय. चेंडू जाईल सीमा पार येतो चौकार. 4 धावा. For every journey, Spotify Premium keeps your soundtrack ready. Whether it's a chill playlist for relaxing on a flight or an energetic mix for a road trip, download your playlists and albums ahead of time and listen anywhere. प्रवीण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. भाविक यांच्यावरती देखील आक्रमण चढवलं गेलं. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर भाविक यांनी अचूक टप्प्यावरती टाकले. पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू अपील केले गेले. पंचांचं बोटूंचा आकाशाकडे आणि धक्का क्रमांक 3 प्रवीण मैदानाच्या आतमध्ये होत आहेत झेलबाद. तीन गडी बाद 26 आहेत धाव फलकावरती. न्यू मॅन्यू बॅटर उमेश जे आपल्याला पाहायला मिळतील. भाविक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय का अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. कमबॅक षटक हो इथे फटका नक्कीच सुरेख आहे. 30 सर्कल भेदला. चेंडू साईल सीमा रेषा पार येतो चौकार. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी गमावत 30 धाव फलकावरती लागलायत. उर्वरित समीकरण जे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. अंतिम 30 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. अजून देखील 34 धावा. अगदी सोप्पास आव्हान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो चैतन्य यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा षटक सोपवलं जाईल 4थ्या क्रमांकाचं. हो पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळलाय. एक धाव जी नक्कीच लॉंगॉनच्या दिशेने पाहायला मिळेल. सिंगल धाव जी पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आहे.
3 गडी गमावत 31 धाव फलकावरती. स्ट्राईक उमेश आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती नक्कीच उमेश यांच्या माध्यमातून प्रहार झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलाय. इथे मात्र नक्कीच नजाकत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यांचं कळतील हा चेंडू डॉट बॉल आहे. तरी धाव स्वरूपाचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. चैतन्य यांच्या हातामध्ये आपण पाहतो. षटक क्रमांक 4 आहे. 31 आहे धाव फलकावरती 3 गडी. पाच पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र दुर्वर असेल. जेल नक्की सुटला जाईल आणि त्यांचं कळवतील धावा मिळतील 4. आलाय इथे चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आहे 35. 3 गडी गमावत 35 धावा धावफलकावरती. उमेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आपली बॅटिंग पाठ फटका नक्कीच सुरेख आहे. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच पाहायला मिळतंय. त्या धावेच्या मदतीने धावफलक आहे 36. ऑन स्ट्राईक नक्कीच विशाल आहेत. ऑन स्ट्राईकला उमेश आहेत. 2-3 गडी नक्कीच गमवले. 36 धावफलकावरती लागल्यात. तिला गेलं तर स्पार्टन्स संघाकडे नक्कीच अजून देखील सामना झुकलाय. तर एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होकार नकार इथे कळवलाय. फलंदाज नक्कीच सेफ झोन मध्ये आहे. त्यांचं कळवतेले षटक क्रमांक 4 जे आपण पाहतोय बारगस्त आहे. 3 गडी गमवले. 36 धावा धावफलकावरती आहे. काहीतरी नक्कीच पंचांकडून इशारा होतोय. हा चेंडू खराब स्वरूपाचा आहे. व्हाईट बॉल ते पाहायला गेलेल. अवंतर धाव नक्कीच स्कोर कार्ड वरती आहे. 37 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू तो पाहायला मिळतोय. 38 धावफलकावरती क्रमांक 4 नक्कीच पाहायला मिळतोय. चैतन्य यांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक क्रमांक 4 आहे. फुलटॉप पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. हा फटका 1 धाव जी नक्कीच पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 39. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बजाज फायनान्स प्रीमियर लीग 2026 सीझन 1 सर्व पहिले नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहतोय. राजस्थान रॉयल्स अकॅडमी धानोरी पुणे या मैदानावरती नक्कीच ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. स्पर्धेचा खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या इनिंगचा डाव नक्कीच इथे संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 आहेत. विजयासाठी अजून देखील बनवायचे आहेत 24 चेंडू 25 धावा. चेंडू विजयासाठी 25 बनवायचे आहेत. इथे ब्लॉक होल पद्धतीचं चेंडू 1 धाव हे नक्कीच पाहायला मिळेल. पंच कळवतील बाईच्या रूपामध्ये दिली जाते 1 धाव. अवंतर स्वरूपामध्ये नक्कीच ही धाव पाहायला भेटते आणि अवंतर धावेने स्कोर कार्ड आहे 40 धाव फलकावरती. आदेश जे आपल्याला भाविक जे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. फटका फसला आहे परंतु चेंडू नक्कीच आहे नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव जी पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक 41 या धाव संख्यावरती नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. मार्गस्थ 22 चेंडू विजयासाठी अजून देखील बनवायचे आहेत इथे 23 धावा. Excuse me while I write this email. To lock a cat. इथे ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चित्त मात्र बनतील दर्शक. चेंडू सीमाबार येते चौकार. 4 धावा. Let your music taste shine with Premium. Host a jam with your friends and share your favorite songs with the also play your favorite albums in any order with unlimited skips and 4 धावेच्या मदतीने धावफलक आहे 45. विशाल जे आपल्याला पाहायला मिळत आहेत बाजाराच्या आतमध्ये नक्कीच एक चांगले बॅटिंग
विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. दरम्यान स्लॅन्ड मध्ये हा चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, अडवेल फेकेल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो नक्कीच खराब फेकी तिथे पाहायला मिळते. 2 धाबा तर नक्कीच पाहायला मिळतील. 2 धाबेच्या मदतीने धावफलक आहे. 47 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती भावेश आहेत. ऑन स्ट्राईक विशाल यांना नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच पंचांकडून इशारा येईल. हा खराब पद्धतीचा चेंडू असेल. दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळते. अतिरिक्त धाब्याने धावफलक नक्कीच पुढे जाईल 49 या धाब्या संख्येवरती. हो इथे पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र कोणताही नसेल. एका धावेच्या मदतीने नक्कीच 49 आहे धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो 5व्या क्रमांकाचे सुरू आहे. भाविक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच हे षटक हाताळलं जाते. एक चांगली गोलंदाजी भाविकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका नक्कीच सुरेख आहे. चेंडूला नक्कीच इथे सन्मान दिला जातोय आणि या एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 5चा खेळ संपतोय. त्यांच्या कळवतील 5 षटकं संपली जात आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचं अर्धशतक होताना पाहायला मिळते. 3 गडी गमावत 50 धाव फलकावरती लागले आहेत. तर इक्वेशन समीकरण आपल्याला कळते. उर्वरित चेंडू आहेत 18 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत इथे 14. 18 चेंडू 14 काय होईल या मॅच मध्ये. गोलंदाजांना इथे मात्र कमबॅक करावं लागेल. एक चांगलं षटक नक्कीच इथे टाकावं लागेल पहिल्या गोलंदाजी मार्कवरती. पण पाहतो षटक क्रमांक 6 साठी पियुष यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला गेला. ऑन स्ट्राईक आहेत उमेश. एक चांगली बॅटिंग उमेश यांच्या माध्यमातून आपण पाहतो. 2 चौकाराच्या मदतीनं 11 धाबा वैयक्तिक उमेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तिथे फटका फसला. क्षेत्ररक्षक चुकी करेल आणि चेंडू सीमापार येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक आहे 56. पियुष यांच्या माध्यमातून खराब पद्धतीचा चेंडू आणि नक्कीच उमेश यांनी त्याचा फायदा घेत चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ते पोहोचवलंय. 56 धावफलकावरती लागले आहेत. समीकरण इक्वेशन आहे. उर्वरित 17 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. 8 धावा. चला बॉल आतमध्ये द्या. एकदा गोलंदाजी मार्कवरती पियुष सज्ज होताना बाला मिळतोय. तर ऑन स्ट्राईक आहेत उमेश. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करेल. खेळ नक्कीच सुटले जात आहेत. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 58 57 या धाव संख्येवरती नक्कीच पोहोचले जाते. अजून देखील 16 चेंडू विजयासाठी 7 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक नक्कीच विशाल आहे त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. फटका देखील सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव जी नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक आहे 58. 3 गडी गमावत 58 धावफलकावरती लागले. अजून देखील 6 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळते. चूक 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 आणि चूक होताना पाहायला मिळते. मित्रांनो नक्कीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये टेकन व्हेरी गुड कॅचेस अँड विन द डिफिकल्ट मॅचेस. तुम्हाला जर नक्कीच अवघड सामने जिंकायचे असेल तर चांगले झेल मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागणार आहेत. आणि झेल जर सोडले तर नक्कीच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः कहर करताना आपण पाहतो. कित्येक सामन्यांमध्ये चांगल्या फलंदाजांचे झेल सुटल्यानंतर मोठ्या मोठ्या धावा नक्कीच बनताना या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो. विशाल यांना देखील जीवदान मिळाले आणि पाहूया त्या जीवदानाचा फायदा घेत विशाल यांना चेंडू पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा झेल सुटला.
60 आहे धाव फलकावरती. झेल मात्र सुटलेत आणि 60 धावा आहेत विजयासाठी बनवायच्या आहेत 4 ऑन स्ट्राईक. उमेश पाहूया तुमच्या बॅटमधून येईल का इथे विजयी चौकार. एकदा डॉट बॉल जो पाहायला मिळतोय गोलंदाज पियुष यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळली क्षेत्ररक्षकांची, नक्कीच त्यांना साथ मिळाली नाही. नाहीतर या षटकामध्ये पण पाहतोय तब्बल 3 विकेट तरी पियुष यांच्या दाबावरती असता 3 झेल नक्कीच या षटकामध्ये सुटले गेले. 60 आहेत 6 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी बनवायचे आहेत 12 चेंडू आणखी 4 धावा. 12 चेंडू 4 हे इक्वेशन हे समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. उमेश विशाल ही जोडे आहे की 10 चेंडू 19 धावा 2 चौकार 1 षटकार उमेश यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. पण दुसऱ्या बाजूने विशाल देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 18 धाब्यांवरती ते देखील खेळत आहेत. इथे बॅट शिखर आणि फलंदाज इथे मात्र उमेश मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. इसी के साथ नॉर्थ ईस्ट के कप्तान विशाल वराडे आउट होते हुए वापस पवेलियन की तरफ. विशाल यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगली बॅटिंग तिथे पाहायला मिळाली. की संघासाठी जे काम करायचं होतं ते देखील विशाल यांनी केलंय. आपलं काम करून नक्कीच परतताना विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद 60 आहेत विजयासाठी केवळ बनवायचे आहेत 4 चेंडू शिल्लक आहेत 11 गोलंदाजी मार्कवरती आहेत योगेश. आतमध्ये फटका खेळला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जी नक्कीच पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक आहे 61 धावा विजयासाठी बनवायचे आहेत केवळ 3 चेंडू शिल्लक आहेत 10 ऑन स्ट्राईक. आता आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न नक्कीच फसेल. डॉट बॉल धाव चेंडू जो पाहायला मिळेल. धावफलक स्थिर नक्कीच पाहायला मिळते 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावफलकावरती. अजून देखील अंतिम चेंडू शिल्लक 9 विजयासाठी धावा बनवायचे आहेत 3 9 चेंडू 3 धावा. काहीतरी नक्कीच फटका पुन्हा एकदा खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय फेकलाय. दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव जी नक्कीच पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. 62 आहेत विजयासाठी केवळ बनवायचे आहेत 2 चेंडू उरले 8. शुभम तो मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पहा गॅपमध्ये फटका नक्कीच शुभम यांच्या माध्यमातून खेळला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा तिथे नक्कीच प्रयत्न केला जातोय आणि या मॅच मध्ये नक्कीच स्पार्टन्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये विजय होताना पाहायला मिळतो. तिथे चांगली बॅटिंग 2